आज दाखवणार आहे भोपळ्याचे घारगे. लाल भोपळा, त्याचे वडे, त्याला मालवणी भाषेत घारगे म्हणतात. एक भेस माझ्याजवळ भोपळा होता, तो मी चिरलाय. हा बघा, हा भोपळा, त्यातला लागणारं हे पीठ, वड्याचं पीठ, जे मी मागच्या व्हिडिओत दाखवले वडे कसे करावे, ते हे वड्याचं पीठ. भोपळ्याचे घारगे हे गोड असतात. गूळ, हे गूळ, जिरं, थोडंसं चवीपुरतं मीठ, जायफळ आणि तीळ, हे सगळं आहे हे भोपळ्याच्या घारग्यासाठी लागणारं साहित्य. आता घारगे करणार आहे ना, त्याच्यासाठी हे भांडं घेतलंय, त्यात हे जरासं पाणी ओतते. भोपळा शिजवून घ्यायला हवा. हे बघा, हे थोडं पाणी ओतलंय आणि आता हे पाणी उकळलं की ह्यात भोपळा घालायचा. भोपळा शिजला की मग पुढचं. हे बघा, हे आता पाणी उकळलेलं आहे. आता ह्यात हा भोपळा घालणार. एक भेस भोपळ्याची होती, लाल भोपळा, तो ह्यात घालायचा. असा चांगला शिजायला द्यायचा. ललिता पंचमीला स्पेशल हे घारगे केले जातात. हा बघा, हे असं ढवळायला हवं. जरी आपण भोपळ्यात घातलं तरी असं ढवळायचं व्यवस्थित आणि त्याला शिजू द्यायचा. भोपळा तसा 2-3 मिनिटात शिजतो. हे बघा, हे करतेवेळी मात्र मध्यम गॅस मोठा असताना मीडियम गॅस हवा. आणि आता हे शिजत ठेवलंय, वर झाकण मारून ठेवायचं. 2-3 मिनिटात हा शिजणार. हा आता भोपळा शिजलेला आहे. बरोबर 3-1 मिनिटच लागली. आता तो त्या कमी पाण्यातच हे झालेलं आहे. आता स्मॅशरने असा दाबायचा, म्हणजे स्मॅश केल्यासारखा होतो. सगळा मिक्स व्हायला हवा बघा, असा सगळा. आणि हे गरम असतानाच गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आणि तो स्मॅश केला जातो पूर्णपणे. खूप सुंदर लागतात हा हे वडे. ह्याला आम्ही घारगे म्हणतो, कोण भोपळ्याचे वडे म्हणतात, गोड वडे म्हणतात, पण मालवणी भाषेत ह्याला घारगे म्हटले जातात. आणि हा माझ्या माहेरी तर हा ललिता पंचमीला नैवेद्य दाखवला जातो घारग्याचा. आणि जी सवाशीण येते तिला 48 घारगे दिले जातात. असं हे आज ललिता पंचमीचा उत्सव आहे, त्यानिमित्त हे घारगे. हे बघा, हे असं छानपैकी स्मॅच एकजीव झालेला आहे सगळा सुंदर. आणि आता ह्यात हे बघा, हे जेवढं आहे ते माप. आता गॅस बंद करायचा. हा जेवढा किस झाला आहे तेवढा बघून तेवढा गुळ घालायचा आणि त्यात मावेलेचं पीठ घालायचं. हा एवढा वाडगाभर शिजलेल्या भोपळ्याचा किस झालाय. साधारण तेवढंच गुळ घालायचं. त्याच्यात जरा कमी घातलात तरी चालेल, गोडीप्रमाणे. मी तेवढाच गुळ घालते. तो किस मंद गॅसवर ठेवलाय आपण आणि त्यात हा असा गुळ घालत आहोत. हा बघा, मंद गॅसवर ठेवायचा. गुळ घातल्यानंतर पाणी सुटतं. हे बघा, हा गुळ घातलेला आहे. गुळ घालायचं त्या भोपळ्यात, चांगल्यापैकी ढवळायचं, मिक्स करून घ्यायचं. सगळं एकजीव व्हायला हवा. हे बघा, असा धरून गुळ घातलेला आहे. हे आता असं ढवळलं झालेलं आहे व्यवस्थित. आणि गुळ घातल्यामुळे त्याला आपोआप पाणी सुटतं. मग त्यात जिरं घालायचं, जायफळ घालायचं. गॅस आता हा बंद केला गेला. चांगलं गुळ विरघळलेलं आहे. बघा, सगळं एकत्र करून घ्यायचं. हे बघा, आता हे त्यात एक एक वस्तू घालत एक एक मिक्स करत जाणार.
हे बघा, आता यात मीठ चवीपुरतं घातलं जाणार. मीठ घातलं, जिरं घालायचं जे आहे ते, तीळ 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 हे बघा, हे तीळ घातले जाणार. जेवढे आपल्याला अगदी म्हणजे 1-2 बोट चमचे आपण तीळ घालायचं, 1 बोट चमचा जिरं घालायचं आणि सगळं घालून असं छान हे ढवळायचं. आपण बघायचा अंदाज कसा येतो काय, आणि त्याप्रमाणे पूर्वीची लोक हे अंदाजाने करायची, त्यामुळे त्यांच्याकडे हे माप नव्हतं, त्यांच्या नजर हीच त्यांचं माप होतं. आता ही जायफळ पूड घातली जाणार. गूळ असलं की नेहमी आमची आजी आई ही जायफळ घालतात, त्यामुळे आम्हाला तीच सवय झालेली आहे जायफळ घालाय. बघा, एक सुंदर स्वादही येतो ह्याला, कलरही छान येतो. असेच काकडीचे सुद्धा केले जातात, पण ललिता पंचमीला हे भोपळ्याचेच घारगे. हे सगळं असे चिबडाचे सुद्धा, भोपळ्याचे, काकडीचे, चिबडाचे अशा प्रकारे घारगे केले जातात. हे बघा, हे सगळं एकजीव झालंय. पाण्यात मी भोपळा शिजवला, शिजल्यानंतर जेवढा भोपळा शिजून तो किस आला तेवढंच गूळ घातलं. ते सगळं मिक्स झाल्यानंतर मीठ, तीळ, जिरं आणि जायफळाची पूड घातली. आणि तरीसुद्धा आपल्याला आपण हे एकजीव करायचं. आता हे मंद गॅसवर ठेवलेलं आहे, सगळं एकत्र झालंय. आता परातीत काढून घ्यायचं आणि त्यात मावेल तसं आपण हे वड्याचं पीठ घालायचं आणि करायचं. तुम्हाला जर असेच तुम्ही चिबडाचे, काकडीचेही घारगे करू शकता. आता हे ह्या पसरट परातीत काढलं जाणार. हे सगळं आपण मिक्स केलंय ते भोपळ्याचं गुळ घालून, आणि आता त्यात मावेल इतकं आपण पीठ घालायचं आहे. हे बघा, परातीत घेतल्यानंतर सुद्धा असं व्यवस्थित स्मॅच बुवा काय राहिलं असेल का असं करायला हवं. आता ह्या मिश्रणात हे पीठ घातलं जाणार, वड्याचं पीठ. हे बघा, जेवढं त्यात मावेल ना तेवढं आधी ढवळून ढवळून बघितलं जाणार, बुवा केवढं राहतंय, केवढं हे होतंय, आणि मगच हवं असल्यास पीठ घातलं जाणार. हे बघा, हे सगळं एकत्र असं व्यवस्थित जवळजवळ मिक्स करायला 5-1 मिनिटं लागतात. म्हणजे शांततेने मिक्स केलं की बरोबर. पूर्वीची बायका करायच्या त्या खराच अन्नपूर्णा होत्या, त्यांच्या करण्याची पद्धतच वेगळी. सुंदर बघा, असं मस्त सगळं मिक्स झालंय. पण वड्याचं पीठ हे पातळ नसतं, त्यामुळे ते जरा थोडंसं घट्ट आणि हवं का बघायचं. आणि काय सुंदर स्वाद येतोय. अशा प्रकारे वड्याचं पीठ हे मळलं जातं. हे बघा, अशा प्रकारे हे वड्याचं पीठ तयार झालं. हे 5 मिनिटं ठेवायचं. आणि आता हे घारगे, वड्याचं नाही घारग्याचं पीठ करायला घ्यायचं. काही लोकांना भोपळ्याचे घारगे सुद्धा म्हणतात. अगदी आपण ह्याचं मळतो ना चपाती तसं, फक्त ते मिक्स व्हायला जरा वेळ लागतो, 2-3 मिनिटं लागतात. अशा प्रकारे पीठ मळून तयार. आता 5-1 मिनिटात घारगे करायला सुरुवात. हा बघा, हा आता घारग्याचा गोळा. आता ह्याचे वडे थापला जाणार, वडा थापला जाणार. हा बघा, बरोबर त्या अंगठ्याच्या खालच्या ह्याने तो असा वडा थापला जातो. हा बघा, वडा करण्याची, थापण्याची सुद्धा टॅक्ट असते. पीठ मळणं, भिजवणं सगळं अगदी अशा ह्याने केल्यावर वडे छान होतात. अशा प्रकारे वडे थापून घ्यायचे पहिले. आणि इथं हे तेल तापत ठेवले, तेल अजून तापलं नाहीये. तेल तापलं की त्यात वडे काढायचे. हा बघा, हा वडा तयार झाला. ह्याला घारगे, भोपळ्याचो घारगो तयार झाला आहे बघा. हा बघा, हा वडा आहे ना, हा जरा वडे हे जरा जाडसर ठेवायला हवेत, पुरीसारखे पातळ होता नाही. हे बघा, तेल तापलेलं आहे. आता हे वडे घेते वेळी सुद्धा वडा
टाकतेवेळी असा घ्यायचा, ही वरची बाजू आहे ही धरून अशी खाली जायला हवी आणि वडा करायला सुरुवात करायची आहे बघा. आता तो वर टम्म कसा फुगून येणार. हा बघा, घारगा तयार, भोपळ्याचा घारगा तयार. हे बघा, त्याचा कलर हा असाच हवा. हा बघा, आणि हे करण्याची पद्धत आहे, वरची जी आपण जी बाजू आहे ती नेहमी खाली टाकायची आणि ती त्याने असंही करायचं. अशा प्रकारे भोपळ्याचे घारगे तयार. बघा किती छान फुगलाय बघा. तुम्हाला हे आवडलं तर शेअर करा, लाईक करा, लक्ष्मी चॅनलला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. बघा, अशा प्रकारे भोपळ्याचे घारगे तयार. सुंदर असे फुगलेलेही, मऊ, गोडीलाही छान आणि सुंदर, मस्त.